शॉर्ट अँड स्वीट असा कार्यक्रम होणार आहे, फक्त बघत राहा. या ठिकाणी शाहीर मला वाटलं होतं की इतकं तंतोतंत उत्तर तुमचं दिलेलं होतं. ज्याप्रमाणे तुमची अट होती त्याप्रमाणे आम्ही तो ग्रंथ शोधून काढला होता आणि दुर्मिळ असा ग्रंथ प्रभाकर धनावडे यांनी शोधून काढला. पण तुम्ही पुन्हा एकदा नाराज केलेला आहे. आता पुढच्या वेळेला आज जे उत्तर दिलेलं आहे ते पण ऍड करा, कारण हे तंतोतंत अगदी उत्तर होतं. आणि मला वाटलं की आज खंडाळेश्वरच्या या प्रांगणामध्ये त्याच्या भूमीमध्ये आज एकदा गुलाल लागेल, पण हरकत नाही. ते तुमच्या ग्रंथानुसार नसेल तर आमचा काय, आमचाही दोष नाही, तुमचाही दोष नाही आणि आमचा हट्टही नाही. आता तुम्ही ज्याप्रमाणे आमच्या प्रश्नाचं उत्तर दिलं, आता तिथे खाली अट आहे की एका राजाला त्या देवाने दिलेल्या वरदान आहे आणि तुम्ही भूमाता याचं नाव देताय, ती देवी झाली किंवा स्त्री रूप झालं, तर त्याच्यामुळे तिथं तुमचं उत्तर काही आलेलं आहे. तर शाहीर तुम्ही आणखी प्रयत्न करा, याच्यावर काही मी जास्त बोलणार नाही. आता बाकीच्या या गोष्टी आहेत. म्हणतात हे यांच्या डेरेंना बिरेंना म्हणतात स्केल द्या आणि त्यांचं सोनं करून घ्या. यांना म्हणतात ह्या विनोदी अंग सोडलं तर ह्याच्याकडे काय. अरे विनोदी अंग सोडलं तर तुमच्यापेक्षा माझी काही शिक्षण आहे. हे विनोदी अंग सोडलं तुमच्यापेक्षा जास्त माझी गाणी ही काय. तो हे विनोदी अंग सोडलं तर तुमच्यापेक्षा जास्त कार्यक्रम माझे आहे. आणि तुमचं हे म्हणतात विनोदी अंग सोडलं तर विक्रमाकडे चाललेले आहे. आज नाट्यगृहामध्ये मुंबईमध्ये 25 पेक्षा जास्त या शक्यत्राच्या इतिहासात हे इतके कार्यक्रम लागलेले आहेत. हे म्हणतात ना हे लंगड आहे, एका गाणी लंगड दुसरा लिहून देणार आणि हा गाणार. स्वतः लिहिणार स्वतः गाणार. जे काय वेडेवाकडे असतील, जे काय कार्यक्रम असतील ह्यांच्यापेक्षा डबल एवढा सीझनला मी करतो. मी काय दसऱ्यानंतर कार्यक्रम नाही करत, तरी पण हे वर्षभर जेव्हा करतात त्याच्यापेक्षा जास्त कार्यक्रम. काय देवाची कृपा आणि काय तुमचं प्रेम. हे होते ना की जलने वाले की दुआ, बोलने वाले की दुआ, बहनी सबकी इज्जत करना लाभर यांची पण इज्जत आपण केली, यांची पण केलेली आहे. हे म्हणतात नमाज केला तर आमच्या पोटात खुश उठतो, म्हणतात लावणी कर काय काय अंग भिजू द्या रामाले. हे शक्तीवाले ह्याने करायचं, ही बाईची बाजू शिकायची नाही. त्याने काय केले आयुष्यात नमाज केलेलं नाही, त्याचं काय केलेलं नाही. मला माहिती मी आयुष्यभर केलेलं आहे. बरं नमाज जीवन बुवानी केला नाही, सुशांत गराडे बुवान केले, ह्याने पण केला नाही, ह्याने पण केला नाही, ऋषी कदम बुवानी केला नाही, जोशी बुवानी केला नाही, अजून कोणी सचिन धुमत बुवानी केला नाही, सगळ्यांनी केला. अवघ्या पवित्र गोष्ट आहे हो, एखाद्या देवळात गेल्यासारखी गोष्ट आहे. तुम्ही देवळाच्या बाहेरच राहा, तुम्ही देवाच्या बाहेरच राहा. आम्हाला कळतं शक्यतो काय तो नमन काय ते भाग काय मर्म काय वर्म काय सगळं माहिती आहे. आता फेमस झालेला बुवा हे डावाचा ते कुठं आहे. भेटीला सांग ना कधी वाजता आपण मार्या करतो यार. कधी आमच्या पुढेकर बुवांना विचारा कधी वाजता मार्या करतोय. या तुमच्या डोळ्यातली तुम्हाला झालेली कावी तुम्हाला सगळं पिवळं दिसत आलं. मी काय करतो हे जास्त आहे भेट, हे बहुत जास्त आहे बघायला हे सगळं आता आता जाऊया डायरेक्ट एक आधी गाणं घेऊया त्याच्यानंतर आलं. बळवंत धोंडो कोकरे आमचं माऊली, माझ्या बायकोचं तिकडचं नाव कोकरे. पाहुण्याकडनं 500 रुपये आपल्या बरोबर धनगरवाडी बळवंत माऊली 500 रुपये. आता ह्यांनी लग्नाची गाणी गायली जमली. घाना जो भरीला घाना जो भरीला ह्या सगळं जमला. मग एवढं कसं जमलं. मग तुम्ही लग्नाचं कसं म्हणलं कसं म्हणलं. डोंगर हिरवा हिरवा गाय नाही गाव बाबा मला डोंगराचे आड. ह्या सगळ्या हेच लागलेलं आवड. ज्यांना नमन केलं, ज्यांना शक्ती तुला केला त्याच्याच बाईनं लग्नाची गाणी म्हणली. अहो हे सगळंच आहे. अहो त्यांनीच अहो हे आमचा समीर दत्तरे नमनातलं बादशाह परवा एकदा आलं होतं आमच्याकडे. ते वया बंद करा हवं तवा देत नाही मध्ये तर आलं माझ्याकडे. म्हणतात आमच्याकडे म्हणतात एक पोरगीचं लग्न ठरलं. पोरगीचं लग्न ठरलं म्हणतात आणि झालं मग उद्या लग्न. ह्या बायकाने सगळं खबरं किसून ठेवलं, धनविधन ठेवली, सगळं झालं. आणि म्हणतात रातच्या रात पोरगी गेली. रातच्या रात मला टेन्शन आलं. ठीक आहे त्या बापसाला टेन्शन आलं असेल आता करायचं काय. रातच्या रात पोरगी गेली. बरं आता उद्या सकाळी पाहुणे येणार त्यांना सांगणार कुठल्या पाहुण्यात
मग त्याच्यानंतर मला एकच टेन्शन, बाबा जर धन आणलेलं आहे तर धन आपण म्हणतो ठीक आहे आकोट आहे आपण करूया काहीतरी, तांदूळ आणलेला आहे त्याचं पण काहीतरी करू, पण एवढं 500 आपण त्याच्या खोबरं किसून ठेवलंय त्याचं काय करायचं? अरे जाता घेऊन तरी जायचं ना या खोबरं किसलेलं. अरे असं सगळं या पाहिजे आमच्याकडे. एक बोललो आयुष्यात काय पण करायचं पण म्हणजे पळून जायचं नाही कधीच करायचं नाही, पळून जायचं नाही. आयुष्यातला सगळ्यात मोठा पाप आहे पळून कधी जायचं नाही. पहिलं गाणं घेतो या पहिलं गाणं या बाबा तुमचा विषय लाडी बुवा विषय घ्या उदाहरण घेतो बाबा. नागिण विषारी मरणाच्या दारी, अरे नागिण विषारी मरणाच्या दारी, सांग तू करशील असं तू काय गाय, सांग तू करशील असं तू काय ग. ह्या गारुड्याच्या पायाशी, ह्या गारुड्याच्या पायाशी तुझी अक्कड जिरणार आहे. ह्या गारुड्याच्या पायाशी तुझी अक्कड जिरणार आहे. या गरुडाच्या पायाशी तुझी अक्कड जिरणार आहे. या गरुडाच्या पायाशी तुझी अक्कड जिरणार आहे. नागिन विषारी मरणाच्या दारी, नागिन विषारी मरणाच्या दारी, अगं सांगतो करशील काय ग, अगं सांगतो करशील काय ग. या गरुडाच्या पायाशी तुझी अक्कड जिरणार आहे. या गरुडाच्या पायाशी तुझी अक्कड जिरणार आहे. उगा इकडून तिकडं वळ, कधी बघून पळते सळ, कधी बघून पळते सळ, कधी बघून पळते सळ. गरुडाच्या मुठीत जीव तुझा, तुझ्या उरात माजले कळ, तुझ्या उरात माजले कळ, तुझ्या उरात माजले कळ. काय वाई घडलं तुला हे घडलं, काय वाई घडलं तुला हे घडलं. तुझ्या जीवाला घेरणार आहे का, तुझ्या जीवाला घेरणार आहे का. ह्या गरुडाच्या पायाशी, ह्या गरुडाच्या पायाशी तुझी अक्कड जिरणार आहे ग. ह्या गरुडाच्या पायाशी तुझी अक्कड जिरणार आहे ग. या गरुडाच्या पायाशी तुझी अक्कड जिरणार आहे ग. या गरुडाच्या पायाशी तुझी अक्कड जिरणार आहे ग. नागिन विषारी मरणाच्या दारी, नागिन विषारी मरणाच्या दारी, सांग तू करशील काय ग, अगं सांग तू करशील काय ग. या गरुडाच्या पायाशी तुझी अक्कड जिरणार आहे 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 ग. 4 वर्ष झालं लागोपाठ यांच्याबरोबर आहे. 4 वर्ष मी एकच गोष्ट सांगितली, आपला पेहराव तुम्ही बाकीचा सगळा करता तर म्हटले हे टोपी घाला, टोपी घाला. आणि आज काय कारकाय पावली, नवलाई पावली आणि खंडाळेश्वर पावलाने आज यांनी बाबा टोपी घातली, आज यांनी टोपी घातली. आणि तुम्ही त्याला साक्षीदार आहे. हजारदा सांगितलं बा टोपी घाला बा, त्यात काय वाईट होतं. बरं टोपी घातली, त्या देवीची गाव देवाची गायली, आज कोण त्याला भेटलेला आहे. बरं किती चांगलं दिसत होतं बघ ते टोपी घालून, काय वाईट दिसत होतं बुवा हे बरं. आणि एवढा चमचमती बाई म्हटला पदर आला किती सुंदर दिसत होती. आणि मी म्हणतो खंडाळेश्वरा हे टोपी अशी चालते काय लावले, आशीर्वादाची बरकत आहे समाजात जातो म्हणून काय म्हणतोय. आता दुसरं एक गाणं घेऊया. कास काढायची सवय हिची, अहो वास काढायची सवय हिची, ही बघ ना दिवस रात्रीला. वास काढायची सवय हिची, ही बघ ना दिवस रात्रीला. काय चांडून बघाई करते का, काय म्हणावं या कुत्रीला. काय करते करते का, काय म्हणावं या कुत्रीला. काय चांडून बघाई करते का, काय चांडून बघाई करते का, काय म्हणावं या कुत्रीला. वास काढायची सवय हिची,
माझ्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक हे लावा. हे असे जोडले ते पैसे तर हे एवढा शांतपणा सांगितला. हे जी मी यांच्या गणाला भाग दिला, गणाची चाल दिली, यांनी माझ्या गणाची चालले दिली. जिंदालचा गणपती गायला तुला भागाची नाही हे बाकीचं सगळं जमतंय आम्हाला, पण ह्याचं काय आलं मिळत नाही ना म्हणून सांगतो. हे लंगड आहे, हे लंगड आहे, ह्यांना मी टाकलेलं आहे. ह्याने सांगितलं ना स्केल अँड फेल, याला सांगतो आता 3 प्रकारच्या स्केल दिल्या तर 3 ह्याला घेऊन जातो, पण ह्यांना ते 5च केलेलं आहे. सगळ्यात जास्त गाणी हिट माझी, सगळ्यात गाणी फेमस माझी, आणि तरी पण हे मला शिकवणार. सगळ्यात जास्त कार्यक्रम माझं, सर्वात जास्त प्रशंसन तर आम्ही द्यायची. जायचं असं करायचं नाही, तेव्हा कान कपेल काही बोलायचं नाही. एक गाणं गातोय ते गाणं असं समाज प्रबोधन. हा शब्द तुला म्हटला की समाज प्रबोधन आलं, प्रत्येक गोष्टीत आलं. आमचं प्रभाकर झोपट पाहुणे या ठिकाणी हा शिक्षक आज इतकं आमचं शिकवण्याची गोष्टी करतात. हे ज्ञानार्जन, ज्ञान देण्याचं काम करतात. आणि आज आमच्यासारखी पिढी झेडपीच्या शाळेत शिकून मोठी झाली, मराठी शाळेत शिकून झाली. आणि आता कुठल्याही कामाला की पहिलं शिक्षकांना, कुठलंही काम, जनगणना आली शिक्षकांना, इलेक्शन आलं शिक्षकांना, नंतर क्वेश्चन आलं शिक्षकांना, अजून काहीतरी वेगळं आलं शिक्षकांना. अरे मग पोराने शिकायचं कधी? हे आला पोराने शिकायचे कधी? तो पण मराठी शाळेत शिकलास ना. पुढे बाबडे पुढे ना ते भक्ताचा जोक सांगाय सांगताय. कोडेकर बुवाने पैसे दिले, पण 200 रुपये नाही व्हायचा, आता 300 वाढवले. 200 रुपयात भगत बसतो तरी नारळाच लागतील एवढे. नाही 300 वाढव. बाकी माझं नाव खराब झालेलं आहे ना, अजून होऊन दे. 200 भगत बसणार नाही रे बाबा. त्यांनी ते गाणं घेतो प्रभाकर माऊली. हा फरमाईश बघा ना, गावठी माणूस आहे. हे म्हणतात ना मान, अरे गुराकडे शिकलो बुवा, गुराकडे शिकलो. हे तुमच्यासारखं सूर बाबा सप्तस्वरांचा भाष्या बाबा तू, राहुल देशपांड्यांचा चुलत भाऊ तू, लता मंगेशकरांचा मानस पुत्र बाबा तू बाबा धोळे माटा. आमचं लय मोठे बाबा असं सगळं रागाचा भाषा. आम्ही गावठी माणूस एक विषय घेतो. हा बघा, शिक्षकांच्या खांद्यावर समाज प्रबोधन आहे. शक्य तुला म्हणजे फक्त असं नाही. आम्ही नुसतं नमन नाही करायचं, आम्ही प्रश्न पडतो. समाज प्रबोधन सगळ्यात जास्त विषय माझा आहे. हा देवाची कृपा आहे. शक्य तुला म्हणजे समाज प्रबोधनाचं माध्यम आहे. शिक्षकांच्या खांद्यावर किती कामाचा हो बोझ, शिक्षकांच्या खांद्यावर किती कामाचा हो बोझ. काम शिकवायचं सोडून सांगा लागणार किती हे 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 बोझ. शिक्षकांच्या खांद्यावर, शिक्षकांच्या खांद्यावर किती कामाचा हो बोझ. शिक्षकांच्या खांद्यावर किती कामाचा हो बोझ. काम शिकवायचं सोडून सांगा लागणार किती हे बोझ. काम शिकवायचं
तरी पण तुम्हाला काय फटकी बघली तुम्ही काय सांगता रे आवाजा तू मला ना मंडळातनं बाहेर काढशील तेव्हाच घेऊन तर तो डॉक्टर बघितलं ना असं तर एका गावात होता भगत अनेक गावात असतो एका गावात ऐकायला येतं ना मागं हा आणि 3 सांग मालकेकरांनी काय अजिबात घेऊ हा ऐका तरी आणि 3 सानं झाली 3 सानं झाली की भगत गेला पुन्हा भक्ताकडे गिराक गेला माणसं आणि ते दिवशी होता बुधवार आणि मंगळवार होता आमच्या लांजाचा बाजार मंगळवारी लांजाचीच घटना झाली आणि संध्याकाळच्या नेलेला महावरा ताजं बांगडं आठवड्यावर पुरतील असं नाही आणि पाणी पडू नये म्हणून प्लास्टिकच्या पिशवीत ठेवलेले आणि ठेवलं पडवी बांधूनवर बांधून नाही खाली ठेवला दार लावला आणि गिराका आली हे असा भगत उगव तिकडे बसलेला असा हा कसा बसलाय तसा आणि 2 जण माझ्यासारखं आपल्याकडे ह्याच्या समोर बसलेले मोठा विषय घेऊन अमुक अमुक ती बायको गेली ती येईल काय करू हा विषय झालं नारळ पूजला सगळी पूजा झाली हळद वाहिली कुंकू वाहिली हे अगरबत्ती लावला बरोबर नाही तर माहिती टाईम झाला व्यवस्थित बघा रे हे युट्यूबला गेलं ना तुम्ही आणि मी आहे सांगितलं असं केलं हे फिट आहे ना हे असं करायचं असतं नाही तर देव नाही पुढा देव काढा 5 झालं देव आला अंगात हे आता कसं बघतोय माझ्याकडे तसं ते बघायला लागलं आता व्हायला ना काहीतरी बायको गेली परत येणार तू थांब तुझं काम लय आणि तेवढ्या पडवीतली पिशवी सुरसुरली माजरो आला माजरो वॉका आला आणि म्हावऱ्यावर टाकला ह्यानं गिर टाकला जातो गिर टाकलेला माझं पणी पिशवी सुरसुरल्याबरोबर त्याचा जी मित्र वर खाली वर अरे आठवड्यात 700 रुपयाचा मावरा आणलेला रे गिराक 500 थांब तुझं काम नाही 500 रुपयाचा गिराक मावरच 700 रुपयाचा करायचा का बरं बिरेक तर टाकून झाला होता गिअर टाकलेला रे राजाला गिअर टाकलेला करायचा काय पण ना म्हटलं मरू दे ह्या गिराक्याला सांगू काहीतरी पण आतमध्ये कारभारी जेवण करी बघू तरी तिला आवाज जातो काय त्याच आयटम मध्ये त्या स्केल मध्ये बोलला असं माझे कारभार तिला बोलवा यांना समजा ना या दात काढतात कसं आपलं गप करायचं काय अरे बघताव काय कारभार तिला बोलवा तिनं ऐकलं ती आली हा म्हणा बोला काय तर अगं भया पडवी हिला समजलं काय होत नाही गेली माधुर गेलं ह्याला कन्फर्मेशन नाही ना अजून की हाय की मेलं अगं हाय काय मेलं ती म्हणली गेलं होय तर एकच पाकड्या झाला बाकीचं सगळं आहे थोड्यातलं काम करा मग ठीक आहे म्हणलं आता तुम्ही वाचा असं बघ हा एक वाईट काय आहे का याच्यात फरमाईश आहे कोवळेकर बुवा म्हणजे आज कोण अहो त्यांची पत्नी आज झेडपीची सदस्य आहे मिनी आमदार आता भोसगावला आमदार आज करोडपती मालक आज ह्याच्यात कुठला फिलिपाईन कुठला तरी देश फिरून आलं बाहेर शाही विमानात जाऊन आला आमचं आज त्याची गाडी कुठली 50 लाखाच्या गाडीशिवाय माणूस फिरत नाही हे आम्हाला शाळेच्या वेळ नाव आम्हाला धंद्याला त्यांनीच लावलेलं आहे आता आमची पहिली वाडगी हो ही सारी वाडगी आमची धोती झाड हे असं शक्य तुला हे नादाच त्यांनी लावलं त्या माणसाकडनं पैसा आले आणि सांगितला जोक म्हणा अहो हा नंबर आहे नुसता बांबडे नाही करणे गोवा सगळ्या बाकीच्या गोष्टी देतो मग आता ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी राजा राणीच्या जोडीला इथंच केल्या गेली एकच यायचं त्याचा आधार घ्यायचा तुला सॉरी आहे माझी बोली केलं करेक्ट नियोजन
वाजले असते 2 तास एक्स्ट्रा आणि तरी तुम्ही काय मग त्याच्यामुळे मला काही गरजेचं आहे ते गाणं नका समजू जे भार येडा वाकडा असू दे दुसऱ्यांची कंपेअर करायची नाही दुसऱ्यांची तुलना करायची नाही बाजूवाल्या फ्रीज माझ्याकडे फ्रीज नाही दुसऱ्यांनी एवढी टीव्ही माझ्याकडे टीव्ही नाही काय फसायचं नाही काय असं करायचं नाही जे येडा वाकडा आहे ते आपल्या नशिबात आहे 2 पाय आहेत 2 हात आहेत 2 डोळा आहेत 1 मेंदू आहे 2 किडनी आहेत 1 हार्ट आहे हृदय आहे लिव्हर आहे पद्धतशीर सगळं आहे जे खातोय तर जिरतोय सकाळी रात्री झोपलं की सकाळी उठतो टायमावर अरे ह्याच्यापेक्षा परमेश्वर अजून काय दे 3-3 तास 4-4 तास तुम्हाला खुर्चीवर बसलेले आहेत अहो हे शेट लोक आहे ज्यांना आजाराची एवढी बसू शकत नाही अरे केवढी मोठी श्रीमंती आहे तुमची आणि म्हणून दुसऱ्याची तुलना करायची नाही जो एका वाकडा आपल्या नशिबात आहे जो बापसाला आपलं लगीन लावून दिलेलं आहे 80 वर्ष घेऊन दिलेलं आहे ते तसं ठेवायचं ना तक्रार नाही बाईची करायची ना बापाची करायची आयुष्यात हा क्षण यायला नशीब लागतं नाही तर आता 40-40 वर्षाचे आहे अजून लग्न झालीच नाही काय म्हणतोय नका समजू जे भार सरते शेवटचा धार नका समजू जे भार सरते शेवटचा धार हेच आयुष्याचे सार जप सोन्याचा संसार 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 नका समजू जे भार नका समजू जे भार सत्य शेवटचा धार नका समजू जे भार सत्य शेवटचा धार हेच आयुष्याचे सार जप सोन्याचा संसार हेच आयुष्याचे सार जप सोन्याचा संसार इथं बाजूला MIDC आहे उद्योगधंदे आलेले आहेत उद्योगधंद्याला विरोध नाही पण आमचा सोन्यासारख्या या भूमीत या कातळामध्ये या कातळात पण आमचा स्वर्ग आला त्या वाडवडिलांना इथे कोळी लावली काळात लावला आज हापूस आंबा म्हणून GI टॅग मिळालेला आहे आज उद्योगधंदा आले त्याला विरोध नाही पण कोकणाला पोषक वातावरणाला आमचे जे उद्योगधंदे आहेत आपली जी फळं आहेत आपली जी फुलं आहेत आपली जी जमीन आहे त्याला वाईट करणारी त्याला कुपोषित करणारी गोष्ट आमच्या कोकणात नको हे सगळ्या आमच्या विनवणी MIDCला विरोध नाही पण रसायन केमिकल या वाट्यात गेल्यानंतर अर्धा तास त्या इष्टीतनं नाक दाबून राहायला लागतात आणि येणाऱ्या पिढ्या कशा होतील हे निसर्ग सोडून आमचा सोन्यासारखा हा कोकण एक दिवस बर्बाद होईल आपण विरोध नाही केला MIDCला विरोध नाही घातक जे आमचे रसायन आहेत किंवा जे बाकीचे उद्योगधंदे आहेत त्यांना आमचा विरोध आहे गाण्यात ह्या MIDC आणि ह्या रसायनाने अरे MIDC आणि ह्या रसायनाने कोकणाची केली नुकसानी या MIDC आणि या रसायनाने कोकणाची केली नुकसानी या MIDC आणि या रसायनाने कोकणाची केली नुकसानी या MIDC आणि या समोर रसिक होते आयोजक आहेत त्याला सांगितलं असेल की 4 गाणी भारी सगळ्यांनी की 4 गाणी समाज प्रमाणाचे आहेत ज्यांना कोणाला मुलीनो तुम्हाला कोणाला नाचत असेल तर ते नाचायला या आरती करूया पण पायात चप्पल नको चप्पल शिवाय प्रतिस्पर्धी शाहीर राजेश बुवा निकम आणि काही मंडळी जे काय असेल प्रभाकर बुवा या शाहीर सुनील गेला सुनील बुवा आमच्या गेला या धराजीवर गेला आमच्या धराजीवर गेला या हे